नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट. मलकापूर येथे जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर करणे आवश्यक आहे. मलकापूर दिनांक 28 मे 2026 रोजी शिकून बिघडलेले लोक रस्त्यावर आणण्याचे काम शिबिरातून होते. त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी होण्याकरिता बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. जगदीश गवई यांनी केले. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धरणगाव येथे दिनांक मे 18 ते मे 27 पर्यंत आयोजित 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर शिबिराचे उपाध्ये डॉ. भंते सारीपुत्त यांनी उपस्थितांना त्रिशरणासह पंचशील दिले. त्यानंतर शिबिर प्रमुख केंद्रीय शिक्षक उत्तम कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संस्कार सचिव डॉ. रवींद्र गवई, जिल्हा अध्यक्ष एस. वले, छायाताई बांगर, मध्य प्रदेश भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष संतोष गवले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विचारपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस एमो सरकटे, दिलीप मेढे, मोताळा तालुका अध्यक्ष संजय गुरसुळे, खामगाव तालुका अध्यक्ष विने शिंगळे, वंचित बहुजन आघाडीचे मलकापूर तालुका अध्यक्ष विजय झनके, जिल्हा नेते आतिश खराटे, RN वानखडे, केंद्रीय शिक्षका साधना गवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तालुकाध्यक्ष GN इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक के शेगोकार, जिल्हा उपाध्यक्ष संस्कार संचलन, जिल्हा संस्कार सचिव मधुकर वाघ यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी कडू धुरंधर, बाळकृष्ण सोनोणे, राजू वाघ, दादाराव राणे, अजबराव वानखडे, दादाराव वानखडे, शामराव नितोने, वासुदेव वाघ, महिला तालुका अध्यक्ष मायाताई वाघ तसेच करुणा बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तो कोणीतरी कायमस्वरूपी राहणार आहे का? काही लोक आपल्याला पुराणातल्या गोष्टी सांगतात की नाही, अमक्या अमक्या राजांनी या पृथ्वीवरून मृत्यूलोक, ज्याला स्वर्गलोक म्हणतात, स्वर्गापर्यंत जाणारी शिडी तयार केली होती. आमचे लोक बिचारे वेड्यासारखे कुठं बांधली असेल बरं शिडी, कोणत्या बाजूने आहे ती? म्हणजे प्रत्येकाला वाटते ती शिडी आपल्याला सापडली तर आपणही ती शिडी धरून स्वर्गलोकात जाऊ. या कल्पनांमध्ये, संकल्पनांमध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाला भुरळ पाडली, वेड केलं, वेड लावलं. लोकांना सांगितलं, अरे ब्रह्म नावाचा देव, त्याच्या मुखातून माणूस जन्माला आला. तुमच्यापैकी कोणी बघितलं का एखादा माणूस एखाद्या बाईच्या तोंडातून जन्माला आला? माणसाच्या तोंडातून कोणी जन्माला आला का? दातामध्ये किडे येतात, वा फार त्रास देतात. किडे आपल्याला दिसत नाही, डॉक्टर दातच उपटून काढून टाकतो. हे भारतभर, भारताच्या कान्या कोपऱ्यामध्ये, वस्तीमध्ये मांग महार सांबार तेली माळी सोय कोळी आणि महार समाजाच्या लोकांना देखील बुद्धाचं तत्वज्ञान मिळालं पाहिजे, तेव्हा ते माणूस म्हणून जगायला लागतील. ब्राह्मण म्हणतो मी सर्वश्रेष्ठ, कारण मी ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलो. ब्रह्माच्या बाहूमधून जन्माला आला तो झाला क्षत्रिय, तो झाला राजा. तो म्हणतो सर्व प्रकारचे शस्त्र धारण करण्याचा अधिकार मला. वैश्यवाणी त्या ब्रह्माच्या जांघांमधून जन्माला आला आणि त्याला म्हटले वैश्य. वैश्य म्हणजे व्यापार.